लबाड लांडगं ढोंग करतंय असं आम्ही ऐकलं होतं, पण लबाड वांग छान शिजतंय हे आम्ही पहिल्यांदाच ऐकलं. आणि या तुमच्या लबाड वांग्यानं जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांना सुद्धा भुरळ घातली होती. पहिल्यांदा बघितल्यावर असं वाटतं की अरे वांग कसं खायचं, पण ज्यावेळेला खरंच त्याची आपण चव बघतो, आपले प्रसिद्ध शेफ संजीव कपूरजी सुद्धा एकदम त्यांनाही खूप ते आवडलं होतं. पृथ्वीराज कपूर पण आले होते आणि खूप छान असं तो माहोल होता. त्यांनी तुमच्या आजीच्या हातची चव चाखलेली, कढी प्यायली होती. ते म्हणाले नाही किती वेळ वाढत बसणार ना, मला त्यापेक्षा तुम्ही मला पातेलं आणून समोर ठेवलं तर चालेल. पोहे सुद्धा मी चायनीज पद्धतीने केले, त्यात गाजर, बीन्स, कोबी सगळे घातले, पोहे घातले आणि चायनीज जो पण म्हणजे सोया सॉस, आलं लसूण वगैरे घालून केले. इतके अप्रतिम पोहे झाले ते, म्हणजे बघणे आणि हाताखालनं जाणे आणि स्वतः करणे या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला जमतात त्यावेळेला तो पदार्थ उत्तम होतो असं मला वाटतं. तुम्ही कोणताही पदार्थ केलात तर पहिल्यांदा डॉक्टर साहेबांना खायला त्यांना काय आवडतं तुमच्यात? केव्हाही कुठलाही पदार्थ केला तरी ते त्याला छानच म्हणतात. कदाचित भीती वाटत असेल उद्या जेवायला मिळतंय का नाही म्हणून. मला आपलं सोडून द्या, अमेरिकेतल्या जेलची खूप भीती वाटत होती. जसं आपल्या लहान मुलांना म्हणतो ना आपण, बघा चुकला की पोलीस मामा पकडेल, तसंच झालं होतं की चुकलं की तिकडे तुम्हाला जावं लागतं. तुम्हाला असा आवडणारा पदार्थ आणि जो सगळ्यांना रुचकर वाटतो, खावासा वाटतो? मला स्वतःला करंजी खूप आवडते. म्हणजे पोळी जितकी फुगली तेवढं चांगलं, पण करंजी जास्त फुगली तर ती फुगलीच. आणि मग बाकीच्यांचे चेहरे फुगतील त्याच्यामुळे. म्हणून तुम्ही नवीन पुस्तक पण लिहिता, लग्न सोहळा. शेवटी काय लग्न म्हणजे काय एन्जॉयच आहे. सतत तुम्ही टेन्शन मध्ये प्रत्येक गोष्ट करायला गेलात तर कोणीच आनंद घेऊ शकणार नाही. त्यामुळे मस्त मजेत करावं, छान आनंदात राहावं. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थात सध्या सगळीकडे शारदीय नवरात्री आणि त्याची धूम सुरू आहे. आदिशक्तीचा जागर सुरू आहे. दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन या आपण 9 दिवसांमध्ये करत असतो. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमणा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या प्रत्येक दुर्गेचं रूप पाहता आपल्या सर्वांना एक वेगळी शक्ती, ऊर्जा, सामर्थ्य आणि साहस प्राप्त होतं. अशाच नवदुर्गा या आधुनिक युगात देखील आहेत, ज्यांनी आपल्या संघर्षाच्या, साहसाच्या, शौर्याच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कला गुणांमध्ये आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे. मग ही क्षेत्र म्हणजे आधुनिक, अर्थातच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळं दालन उभं करून देणारं क्षेत्र आजच्या आधुनिक युगात उभं आहे. काही जणींसाठी हे दालन किचनमधून सुद्धा सुरुवात होते आणि तिथून देखील त्यांचा प्रवास अख्ख्या विश्वापर्यंत जातो. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कुणी ज्याला आपण म्हणू की कुणी नामात देव शोधतो, कुणी कामात देव शोधतो, कुणी घामात देव शोधतो, तर कुणी अन्नात देव शोधतो. आणि अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म. संत सावता माळींनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी झाला अवघा माझा हरी. आता अशीच कांदा, मुळा, भाजी, काकडी, मिरची, वांग याच्यात उत्तमरित्या आपली पाककृती दाखवून अख्ख्या विश्वाला, खवय्यांना भुरळ पाडणाऱ्या एक आजच्या युगातल्या नवदुर्गा आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत. आणि त्या नेहमी, तुम्ही कितीतरी त्यांचे आतापर्यंतचे एपिसोड पाहिले असतील, अनुराधाज चॅनेल या माध्यमातून आपण त्यांना नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर असं नाव सांगताना ऐकलं असेल. आज त्याच प्रत्यक्षात आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. चला तर मग जाऊयात अनुराधाज किचनमध्ये आज काय शिस्त आहे हे पाहायला. नमस्कार. नमस्कार अनुराधाजी, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. एक पाककृतीच्या माध्यमातून दुर्गेचं एक वेगळं रूप आज अख्ख्या टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खरं तर ज्या तुम्ही रेसिपीज तुमच्या अनुराधा चॅनेलवर करता, तुम्ही तिकडे करत असता आणि इकडे आमच्या तोंडाला पाणी सोडता. त्यामुळं आज नेमकं चॅनेलच्या माध्यमातून मला तुमच्या किचनमध्ये काय शिस्त आहे हे डोकावण्याची परवानगी मिळावी, एवढंच मला म्हणायचं. कारण एक 2-3 दिवसांपूर्वी तुमच्या किचनमध्ये मिरचीची भाजी शिजली होती आणि मिरचीची भाजी मोडल्यानंतर पहिल्यांदाच प्रश्न पडला की आता मिरचीची भाजी कशी असू शकते, भाजीत मिरची घालतात ऐकलं होतं, पण मिरचीची भाजी कशी काय.
म्हणून सुंदर प्रकारे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात या मिरचीच्या भाजीच्या रेसिपीनं करूयात. अरे वा, खूप छान. मिरचीची भाजी आपण तशी त्या मानाने कमी करतो, तर झटका असतो मिरचीची भाजी म्हणून. तर ही ज्या मैत्रिणीकडनं मी शिकले, तर ती इतकी सोपी आणि साधी होती. तिने ज्यावेळेला मला ट्रायलला म्हणजे चवीला दिली होती त्यावेळेला इतकी छान लागली. आणि ज्यावेळेला मी तिची रेसिपी बघितली तर त्याच्यात अगदी आंबट चुका, मिरची, बटाटा, वांगं, अगदी वांगं आणि आंबट चुका पाहिजे एवढं मात्र ती मला म्हणाली होती. आणि ह्या सगळ्या भाज्या एकत्र शिजवून त्याच्यात फक्त मीठ घालून केलेली ती भाजी इतकी अप्रतिम लागते. आणि ती घोटलेली असते मुख्य म्हणजे. त्यामुळे त्याची जी कुठली जो पदार्थ असतो की नाही, आपल्याकडे तुम्हाला माहिती रेसिपीमध्ये हाटणे, घोटणे हे जे प्रकार आहेत, तर प्रत्येक जर आपण हाटले तर त्याची चव वेगळी येते, घोटले तर त्याची चव वेगळी येते, वाटलं तर त्याची चव वेगळी येते. त्याप्रमाणे घोटून केलेली भाजी आहे, त्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते. आता तुम्हाला रेसिपी तर थोडक्यात मी सांगितली, पण तुम्ही एकदा आमच्या घरी आलात तरी हरकत नाही, आपण ट्रायल करूया. नक्कीच. जर तुम्हाला देखील म्हणजे काही गृहिणींना ही मिरचीची भाजी घरी बनवायची असेल तर रेसिपी व्यवस्थित अनुराधा चॅनलवर जाऊन पहा, कारण की त्यात जर काही कमी जास्त झालं आणि सरप्राईज म्हणून तुम्ही नवरोबाला खायला घातली तर जाळ दूर संकटच निघायचं, असं व्हायला नको. बर, आता आणखी एक महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे लबाड लांडगं ढोंग करतंय असं आम्ही ऐकलं होतं, पण लबाड वांग छान शिजतंय हे आम्ही पहिल्यांदाच ऐकलं. आणि या तुमच्या लबाड वांग्यानं जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांना सुद्धा भुरळ घातली होती म्हणे. लबाड वांग आहे तरी काय? खरं म्हणजे असं जर म्हटलं तर लबाड वांग ही रेसिपी आईकडची, म्हणजे आईनी पण कुठून तरी शिकलीच असेल, पण ही 50-60 वर्षापूर्वीची रेसिपी. आणि लबाड वांग म्हणजे ते जे आपण ते वांग तयार करतो त्याला वांग्यासारखा आकार होतो. आणि मुख्य म्हणजे वांग भाजून म्हणा किंवा त्याचं गर काढून म्हणा किंवा शिजवून त्याच्यात छान सगळे मसाले, ब्रेड क्रम्स वगैरे घालून त्याचा जो आकार केला जातो आणि त्याला जे वांग्याचं आपलं देठ असतं की नाही ते परत लावायचं आणि ते मस्तपैकी तळायचे. त्यामुळे ते आकाराने तर वांग दिसतं, पहिल्यांदा बघितल्यावर असं वाटतं की अरे वांग कसं खायचं, पण ज्यावेळेला खरंच त्याची आपण चव बघतो त्यावेळेला आपले प्रसिद्ध शेफ संजीव कपूरजी सुद्धा एकदम त्यांनाही खूप ते आवडलं होतं. आणि त्यांनी मला त्यावेळेला म्हणजे त्यांना आवडल्यावर त्यांनी जे कौतुक केलं त्यावेळेला ते म्हणाले की बटाटे वडा ऑन अ स्टिक तसं वांगे वडा ऑन अ स्टिक असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि खूप छान चवीला लागतं. वेगळी रेसिपी आहे, पण ह्याच्यातनं मला एकच सांगायचं की आपण आता खूप इनोव्हेशन्स आपल्या रेसिपीजमध्ये करत असतो, पण पूर्वीपासून आपल्या बायका म्हणजे ज्या पूर्वीच्या सुगरणी होत्या ना, त्या चूल मूल ठराविक इन्ग्रेडियंट्स किंवा स्वयंपाकघरातले पदार्थ असून सुद्धा अतिशय नवीन नवीन आणि सुंदर स्वयंपाक करत होते. त्यामुळे त्यांच्याकडनं हे मिळालेला ठेवा म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. नक्कीच. 2013 मध्ये हा कार्यक्रम होता किचन खिलाडी. संजीव कपूर हे सुप्रसिद्ध शेफ त्याचं अर्थातच अँकरिंग करायचे आणि त्यावेळी अनुराधा तांबोळकर यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्यांना एक छानशी ट्रॉफी देखील, तो पुरस्कार देखील त्यांना त्यांच्या हस्ते मिळाला होता. बघा म्हणजे लबाड वांग काय करू शकतं. ओके, आता आपण अनुराधा तांबोळकर यांच्याकडून विविध रेसिपीज किंवा त्या कशा असल्या पाहिजेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य मी या चॅनलचं तुम्हाला एका वाक्यात सांगतो. रेसिपीज दाखवणारे अनेक चॅनल्स आहेत, पण रेसिपी दाखवताना, ते पदार्थ करताना त्यात ज्या काही चुका घडतात त्या घडलेल्या चुका कशा पुन्हा एकदा दुरुस्त करता येतील हे सांगणारं एकमेव चॅनल आहे आणि हे म्हणजे अनुराधाच चॅनल. बर, अनुराधा तांबोळकर यांनी 6 वर्षांपूर्वी त्यांचं हे अनुराधा चॅनल सुरू केलं. 19 ऑगस्ट 2019ला या चॅनलला सुरुवात झाली. आता 6 वर्ष झाली आहेत. जेव्हा चॅनल सुरू केलं होतं तेव्हा त्यांचं वय होतं 70 पेक्षा 1 वर्षानं कमी, म्हणजे 69. आता त्या 75 वर्षांच्या आहेत. तरी देखील तुम्ही आता इथे पाहताय त्यांचं वय उलट केलं तरी त्याच्यापेक्षा कमी वाटतंय. मग प्रश्न हा आहे की एवढी सगळी एनर्जी आणि ऊर्जा ही त्यांना त्या किचनच्या वारामधून मिळालेली आहे. त्यामुळे आता आपण त्यांच्या किचनमध्ये तर सुरुवात करतोय, पण या किचनमध्ये पहिल्यांदा काय घडलं होतं, कधी वेफर्स, मग कधी पापड्या, मग कधी भाजण्या, चटण्या, असा करता करता हा प्रवास थेट युट्यूब पर्यंत आलाय. त्यामुळे आता मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, हा सगळा जो युट्यूबचा प्रवास आहे हा कसा सुरू झाला? खरं जर म्हटलं तर माझी आई सुगरण, आजी सुगरण, म्हणजे सुगरण म्हणण्यापेक्षा छान स्वयंपाक करणारे होते त्या काळामध्ये. म्हणजे माझं आजोळ श्रीरामपूरचं नगर जिल्ह्यात,
तर तिथे बालगंधर्व म्हणा किंवा हे जे आपले सगळे लाल बहादूर शास्त्री, हे जे सगळे जे मंडळी होते काय ते अभिनेते वगैरे पण आले? हो अगदी सगळेच आपले ऋषी कपूरचे पृथ्वीराज कपूर, हा मला नाव पटकन आठवत नाही, पृथ्वीराज कपूर पण आले होते आणि खूप छान असं तो माहोल होता. त्यांनी तुमच्या आजीच्या हातची चव चाखलेली आहे? कढी प्यायली होती. पातेल्यावर नाही ना? अक्षरशः म्हणजे तेही वाटीने वाढत होती, म्हणजे वाटीत वाढत होती, पण ते म्हणाले नाही किती वेळ वाढत बसणार ना, मला त्यापेक्षा तुम्ही मला पातेलं आणून समोर ठेवलं तर चालेल. म्हणजे आहे त्या ह्याच्यामध्ये स्वयंपाक करणं ही जी कला आहे ती कदाचित आजीकडनं आलेली असेल, म्हणजे आईची आईकडनं, श्रीरामपूरला मोकाशी म्हणून. तर आणि वडिलांची आई जी होती म्हणजे माई नामपूरकर, त्या धुळ्याच्या होत्या. त्या निगुतीने स्वयंपाक कसा करायचा, म्हणजे आता आपण चटणी वाटतोय तर ती किती व्यवस्थितच बारीक झाली पाहिजे, भाजी चिरताना त्याचे जी आपण चिरतो ती किती बारीक असली पाहिजे, किती जाड असली पाहिजे, ह्या सगळ्या निगुतीने काम करायची जी गोष्ट होती ती मी माझी आजी म्हणजे माईकडनं शिकले. आणि दोघींचा संगम म्हणजे माझी आई. त्यामुळे तिथून सुरुवात झाली खरं म्हणजे माझ्या स्वयंपाकाच्या ह्याला. आणि युट्यूबचं म्हणाल तर मी एक मेजवानी, अगदी आणि मेजवानी मी पुस्तक लिहिलं होतं. आणि ते ज्यावेळेला प्रसिद्ध झालं त्यावेळेला असं वाटलं होतं की हे एवढे 3000च्या वरती रेसिपीज कुठेतरी नोंद असावी. हाच त्यामागचा खरा हेतू होता की या बायकांनी इतके कष्ट, म्हणजे पूर्वीच्या बायकांनी कष्ट करून केलेले जे पदार्थ किंवा त्यांच्या हातचे मी प्रत्येक रेसिपी खाल्लेली आहे, तर त्याची नोंद असावी म्हणून मी ते पुस्तक लिहिलं खरं म्हणजे. आणि मग नंतर असं वाटलं की पुस्तक वाचणारी मंडळी आता खूप कमी असतील, कारण मला कोणतरी म्हणालं, माझी मैत्रीण वगैरे, की अगं पण आता यूट्यूब आहे. मग यूट्यूब मी म्हणजे काय असतं, मग ते मी तो स्मार्टफोन घेतला, तोपर्यंत स्मार्टफोन वापरण्यात की मी काही स्मार्ट नव्हते म्हणजे, पण ते वापरला आणि मग त्याच्यातनं यूट्यूबला सुरुवात झाली, घाबरत चुकत, पण आता सवय झाली यूट्यूबची पण. अच्छा, आता यूट्यूबवर तुमच्या अनेक रेसिपीज आपण सगळे पाहतो. आत्ताच तुम्ही उल्लेख केला होतात की पृथ्वीराज कपूर, लाल बहादूर शास्त्री माजी पंतप्रधान असतील किंवा बालगंधर्व असतील, हे सगळे ज्यांनी तुमच्या आजीच्या हातची चव चाखलेली आहे. तुम्हाला आणखी एक सरप्राईज असं सांगायचं आहे की आजीच्या हातची चव या सगळ्या दिग्गजांनी चाखली असेल तर भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी अनुराधा काकूंच्या हातची चव चाखलेली आहे. ते काय आहे आणि तो नेमका काय किस्सा आहे हे आपण जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा टॉप न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जय असू दे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि अर्थातच आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या नवदुर्गा म्हणजे अनुराधा तांबोळकर. त्यांनी मगाशीच आपल्याला त्यांच्या आजींच्या हातची चव कुणी चाखली हे सांगितलं आणि मी ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला त्यांच्या हातची चव कुणी चाखली आहे हे सांगितलं, अर्थात प्रसिद्ध शास्त्रज्ञ विजय भटकर. पण हा त्यांचा जो केटरिंगचा प्रवास आहे तो जो सुरू झालाय त्याच्या अलीकडे पण मी येणार आहे. पण पहिल्यांदा या किस्स्यावर जाऊ आणि मग आपण फ्लॅशबॅकला जाऊ. नेमकं काय घडलं होतं आणि विजय भटकर यांनी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी, आमच्या स्टाफला जेवण द्या. काय झालं की आम्ही पाषाणला राहत होतो त्यावेळेला डॉक्टर विजय भटकर आपले प्रसिद्ध शास्त्रज्ञ, त्यांचं वरच्या बाजूला ऑफिस होतं. आता तिथेच वरती म्हणजे खाली स्वयंपाकघर, वरती त्यांचं ऑफिस. तर त्यांनी त्याचा जो स्वाद म्हणा किंवा त्याची जी एक सुगंध असतो स्वयंपाकाचा, तर तो त्यांना येत असेल वरती आणि त्यामुळे ते खाली आले. तुमची फोडणी टाकली की आणि मग ते खाली आले आणि मग त्यांनी मला विचारलं की आमच्या शास्त्रज्ञांना तुम्ही द्याल का. वास्तविक 150-200 लोकांना एक ॲट अ टाइम जेवण द्यायचं इतके मला काही अनुभव तसा खूप नव्हता, पण स्वयंपाकाबद्दल मला खात्री होती की मी स्वयंपाक नीट करीन. मग एक हाताशी एक माणूस म्हणजे एक आचारी घेतले आणि पोळ्या दुसरीकडनं मागवून मी द्यायला सुरुवात केली. जवळजवळ 2.5-3 वर्ष मी त्यांना रोजचं जेवण म्हणजे एक वेळचं जेवण अर्थात ते सगळं देत होते आणि सगळे शास्त्रज्ञ खूप खुश होते. असं काही भटकरांची काही कमेंट त्याबद्दल काही नाही, ते म्हणजे खूप छानच असायचं त्यांना, म्हणजे खूप आवडायचं आणि ते म्हणायचं की खूप दिवसांनी असं घरचं आणि छान सुगंधित जेवण आपण म्हणूयात किंवा स्वादाचं जेवण असेल ते मी खूप तुमच्याकडनं बऱ्याच वेळेला
चाखलं गेलंय आणि नेहमी केटरिंग असेल किंवा काही मी पदार्थ केले की आवर्जून त्यांच्याकरता पाठवायचे. आणि मग तिथे बरेच राजकारणी म्हणूयात किंवा मोठे मोठे लोक यायचे. मग त्यांना ते मुद्दामून मला काही करायला सांगायचे डिशेस आणि मला ती आवड होती. कारण ही सगळी जी आपण म्हणूयात हे आजी आईकडनं आलं होतं की सगळ्यांना जेवायला द्यायचं आणि तृप्त करायचं. त्या ह्याच्यातनं मग मी ते देत होते, असं करत होते. म्हणजे पावभाजीत बटाटे घातलेले मी ऐकले, म्हणजे रताळी घातलेली मी पहिल्यांदा. हो, मी तेही घालून पाहिलं होतं बरं का. म्हणजे जरा घाबरतच तो प्रयोग केला होता आणि मग रताळे घातले बटाट्याच्या ऐवजी की बटाटा खूप छान नसतो वगैरे ऐकलं होतं त्या काळामध्ये. मी थोडंसं म्हटलं करून तर बघूयात. आणि मग त्यांना ज्यावेळेला मी वाढलं की नाही त्यावेळेला खरंच सांगते मी प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघत होते की कोणी काही तोंड वाकडं करतंय का, कोणाला लक्षात येतंय का. पण जे मुख्य त्यांचे जे होते त्यांना मी सांगितलं होतं की मी बटाट्याच्या ऐवजी रताळ वापरलं, तुम्ही आधी खाऊन बघा तुम्हाला कसं वाटतंय ते. पण त्यांनाही ते आवडलं, त्यांच्याही एवढं लक्षात आलं नाही. म्हणजे ती चव त्याच्यामध्ये, कारण पावभाजी मसाला इतका स्ट्रॉंग आणि छान असतो की त्याच्यात ते सगळ्या भाज्या मिक्स होऊन जातात आणि मग त्याच्यात ते रताळ्याची पावभाजी केली होती. अच्छा, मगाशी आपल्याला अनुराधा काकूंनी असं सांगितलं मी काय स्मार्ट नाही, पण त्या किती स्मार्ट आहे त्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. 90च्या दशकात आपली फियाट काढायची आणि त्यात 100 किलो टोमॅटो आणि बटाट्याची पोती रोज सकाळी 4:30ला जाऊन स्वारगेटच्या मार्केटमधून घेऊन यायचं. ही कला आणि हे कौशल्य ज्याच्याकडे आहेत त्या स्मार्टच असतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. हा जो दिनक्रम होता त्या काळातला, म्हणजे मला आठवतंय तुम्ही एका मुलाखतीमध्ये पण स्पष्ट केलं होतं की सुरुवातच तुम्ही वेफर्स बनवण्यापासून केली. पण आता ते वेफर्स बनवायचे कसे, तर ते शिकण्यासाठी एक आपण म्हणतो ना, आता गुरु आणि शिष्याचं नातं आहे, पण गुरुला माहित नाही शिष्य कोण बनणार आणि शिष्याला माहित नाही गुरु कोण आहे, पण त्याची कला तो लांबून कुठून तरी पाहतो. काय नेमकं आहे ते वेफर्स कसे बनले, नंतर जे वेफर्स ब्ल्यू डायमंड या कंपनीच्या व्रॅपर मध्ये गेले. अगदी बरोबर आहे. म्हणजे मला खरं आईने सुचवलं होतं, मला काहीतरी उद्योग करायचा होता खरं म्हणजे. आणि म्हणून मग मी आई म्हणाली की वेफर्स हल्ली खूप आवडतात सगळीकडे, तर तू वेफर्स सुरू कर. मग मी मुंबईला जाऊन ते मशीन आणलं, ते सगळं झालं. पण नक्की वेफर्स करायचे कसे, मशीन चालवायची कशी, ह्याची काही माहिती नव्हती. म्हणजे मग एकदा सदाशिवपेठ किंवा ह्या भागामध्येच एक छान वेफर्सचं दुकान नव्हतं किंवा तिथे ते केलं जायचं, ते मी एकदा बघितलं. आणि मग मुलं 9:30ला शाळेत गेली, मिस्टर दवाखान्यात गेले की मी माझी ल्युना घेऊन तिथे जाऊन उभी राहायची. मग थोडंसं बाहेर बघायचं, थोडं ते काय करतात, कुठल्या क्षणी ते वेफर्स म्हणजे किसलेले वेफर्स त्या तेलामध्ये टाकतायत, मिठाचं पाणी कधी टाकतायत, ते काढताना तो वेफर्सचा रंग कसा असतो, हे मी लांबून बघत होते. मग शेवटी एक दिवस ते म्हणाले की ताई तुम्ही नेहमी बाहेर बसता, तर आत येऊन बसा, तुम्ही रोज कोणाची वाट बघता का. मग मी आत गेले, बसले. मग शेवटी त्याला मला म्हणजे इतकं खोटं किंवा इतकं त्याला हे फसवणं म्हणण्यापेक्षा असं हे सांगून टाकलं मी की मला याची इच्छा आहे, तुमचं मी इथे बसून रोज बघते म्हणजे उभं राहून, तर मलाही वेफर्स करायचं. मग त्या माणसांनी म्हणजे ते छान होते गृहस्थ, त्यांनी मला सगळं छान सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही करायला हरकत नाही. आणि मग तिथून वेफर्सची सुरू झाली. मग फक्त बटाटा वेफर्सवर मी थांबले नाही, मी टोमॅटो वेफर्स करत होते, कॉर्नचे वेफर्स म्हणजे पापड्या, म्हणजे टोमॅटो किंवा कॉर्नच्या असतील त्या नाचणीच्या वगैरे छोट्या चिपकॉर्न. आणि मग ते व्यवस्थित त्याचं मार्केटिंग केलं. एक्झिबिशन्समध्ये मी महिना जात होते, कारण हे सगळे नवीन प्रकार होते. तुमचे मिस्टर पण डॉक्टर, त्यांनी तुमच्या चिपटॉनचं मार्केटिंग केलं. अगदी पेशंटला खाऊ घातलं. नाही, पेशंटनी त्यांना खाऊ घातलं. आणि खूप असे किस्से आहेत की ज्या वेळेला एकदा तर गंमत म्हणजे त्यांनी म्हणजे पाषाणून मी सगळं सामान घेऊन निघाले, रिक्षाने आले, तिथे सगळं झालं. आणि एक तिथे उतरताना लक्षात आलं की आपली एक नोट थोडीशी खराब झाली. आता थोडी खराब झाल्यावर ते रिक्षावाला घेईल की नाही मला शंका वाटली, म्हणून जवळजवळ ते 20-25 किलो बॅग्स मी घेतल्या आणि स्टॉलपर्यंत चालत गेले. मग त्याला ती नोट दिली, म्हणजे त्याला मी आता कुठे कळणार नाही असं मला वाटलं. म्हणजे खूप खराब होती असं नाही, पण मला मनात असं वाईट वाटत होतं की ही आपण त्याला चुकीची नोट दिली आहे का काय. आणि मी तिथे गेले, दिवसभर छान सेल केला, सगळं केलं. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मी परत जाऊन आले त्यावेळेला माझ्या मिस्टरने ती नोट मला परत दिली. म्हटलं ही नोट परत तुमच्याकडे कशी आली. म्हणे अगं तो रिक्षावाला माझा पेशंट होता. आणि तो म्हणाला की मग त्यावेळेला ताईंना किंवा बाईंना असं सांगणं बरोबर नाही दिसलं, म्हणून मी ती नोट घेतली, पण ही कदाचित चालणार नाही, आणि म्हणून त्यांनी ती परत केली. म्हणजे पृथ्वी गोल आहे हे मला त्यावेळेला कळलं. असे अनेक किस्से झाले की मिस्टरांना टोमॅटो वेफर्सचं पाकिट एका पेशंटने आणून दिलं आणि म्हणे हे तुम्ही खाऊन बघा,
हे नवीन बाजारात आले चिपटं म्हणून, खूप छान लागतात म्हणून त्याने दिलं. आणि मग यांनी सांगितलं त्याला की अरे खूप छान लागलं, आवडलं मला, पण हे प्रोडक्शन माझी बायकोच करते. बर, हा जो सगळा प्रवास आहे, वेपर्स नंतर भाजण्या चटण्या असं करता करता मेजवानी जे पुस्तक आहे 3000 रेसिपीज आहेत 2 खंडातले. तर आता त्या पुस्तकातल्या रेसिपीज प्रत्यक्षात प्रात्यक्षिकातच तुम्ही या ठिकाणी दाखवता आणि आणखी तुमचे नवीन इनोव्हेशन्सच्या पण रेसिपीज येतात. अशा कोणत्या रेसिपीची मागणी जास्त आहे की जे तुम्हाला वेळोवेळी असं सांगितलं जातं परत एकदा ती रेसिपी आमच्यासाठी करून दाखवा? माझ्या एकंदर असं लक्षात आलं की एक आजी म्हणून सगळ्यांना पारंपरिक रेसिपी माझ्याकडनं शिकायला जास्त आवडतात. मी मध्यंतरी एकदा मंचुरियन टाकले होते, म्हणजे मंचुरियनची रेसिपी केली. खरं कॉन्टिनेंटल म्हणा, चायनीज म्हणा, सगळे पदार्थ मी छान करू शकते. पण ते टाकल्यावर मला एक अभिप्राय आला, आजी तुला मंचुरियन करता येतं? म्हणजे आजी या गोष्टी करू शकते हे कोणाचा विश्वास बसत नव्हता. पण एकंदर मी आजीला पिझ्झा आवडतो हे तरी कोणाला? हो, नाही. मग माझ्या लक्षात असं आलं की या लोकांना, म्हणजे सगळ्या जे आपले व्ह्युअर्स असतात त्यांना ना भीती वाटते. पारंपरिक पदार्थ, पारंपरिक म्हणजे असं भीती घातली गेली असते किंवा ऐकलेलं असतं, अरे बापरे तो पाक बिघडला की रव्याचा लाडू फसतो किंवा बेसनाचा लाडू भाजला नाही गेला की त्याचा तोत्रा बसतो, म्हणजे घशात अडकतो, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, पुरणपोळी जमतच नाही, इतक्या म्हणजे इतकी भीती बसलेली असते. ती मला मुख्य भीती काढायची होती. म्हणून मग टिप्स किंवा हे जे माझ्या जातात, तर ह्या सगळ्या चुका मी केलेल्या आहेत. म्हणजे माझी कधीतरी पुरणाची डाळ शिजली नव्हती तरी मी ती वाटली, तरी मी पुरण केलं, आणि मग नंतर त्याच्यातनं जे पोळीचा प्रकार निष्पन्न झाला तो इतका म्हणजे तो इतका भयंकर होता, म्हणजे की तो खाण्यासारखाच नव्हता, म्हणजे कडक झाला होता. मग मला त्याच्यावरनं हे चुकलं का ह्या गोष्टी मी शिकत गेले. अर्थात त्यावेळेला माझं वय 20-21 वर्ष, कारण 18-19 वर्षी लग्न झालं, दुसऱ्याच वर्षी पुरणपोळी करायला घेतली. त्यामुळे ह्या गोष्टी आणि पाहिलेल्या नव्हत्या, आजीच्या खाल्लेल्या होत्या. त्यांच्या पूर्वी काय होतं की मुलगी किंवा कोणी घरातलं असेल तर हाताशी काम करत होतं, स्वयंपाकात त्या मानाने कमी जात होतो. त्यामुळे हाताशी काम करताना नुसतं ऑब्झर्वेशन असायचं, पण स्वतःच्या हाताखालनं गेलेलं नसतं. त्यामुळे ऑब्झर्वेशन म्हणजे बघणे आणि हाताखालनं जाणे आणि स्वतः करणे, या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला जमतात त्यावेळेला तो पदार्थ उत्तम होतो असं मला वाटतं. मग त्या करताना, त्यामुळे प्रत्येक रेसिपी करताना माझ्यातनं चुका घडलेल्या आहेत आणि अजूनही होतात काही काही. मग त्याच्यातनं आपण मार्ग कसा काढायचा हे मी सहज बोलता बोलता माझं सांगितलं जातं टिप्स म्हणून, आणि ते सगळ्यांना जास्त आवडतं. कारण ह्या चुका प्रत्येक बाईच्या हातनं होतात. अजूनही कितीही कोणी मोठा शेफ जरी आपण धरला, अगदी 100% तो देण्याचा प्रयत्नच करतो, पण एखाद्या वेळेला चूक होऊ शकते. एखाद्या वेळेला वांग्यामध्ये फरक असतो, एखाद्या वेळेला डाळीचं पीठ आपण विकत आणतो त्याच्यामध्ये फरक असतो, मैदा जरी घेतला तरी वेगळ्या प्रकारचा मैदा आला तरी सुद्धा ते जे आपण भिजवतो पीठ ते सैल होऊ शकतं. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला तो पदार्थ आपला बिघडतोय म्हटल्यानंतर त्याच्यातनं आपल्याला नवीन म्हणजे चांगलं कसं करता आलं पाहिजे हे आपल्याला त्यावेळेला सांगता आलं पाहिजे. आणि ते सांगण्याचा प्रयत्न मी याच्यातनं करत असते की तेल पडतं जास्त, असं काही नाही की अगदी 2 चमचे मोजून मापून स्वयंपाक होतच नाही. मुळात स्वयंपाक हा अवघड नाहीच आहे, पण मोजून मापून करायला घेतलं की 10 ग्रॅम तेल, 5 ग्रॅम मोहरी वगैरे असं होऊ शकत नाही. थोडीशी मोहरी 4 दाणे जास्त पडले किंवा कमी पडल्याने फरक काही पडत नसतो. कारण की अनेक रेसिपीज मध्ये आपण बघतो 10 ग्रॅम हे घ्या ते घ्या, ते ग्रॅम मोजत कसं काय बसणार? आणि सकाळची घाईची वेळ असते त्यावेळेला इतकं तुम्हाला जमतच नाही. फक्त एकच मला नेहमी स्वयंपाक करताना सगळ्यांना सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला आपण स्वयंपाक करतो ना, तर यूट्यूबवर खूप रेसिपी आपण बघतो, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. पण तरीसुद्धा आपल्या कुटुंबाची आवड लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता माझ्या घरी मंचुरियन आवडतं म्हणून आणखीन सगळ्यांना ते आवडणार नाही, किंवा मी एखादी व्यंजन जर एखाद्या भाजीत टाकलं तर ते सगळ्यांना आवडेल असं नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची आवड लक्षात घेऊन जर आपण स्वयंपाक केला तर तो सगळ्यांना आवडतो. बर, आणखी महत्वाचा मुद्दा असा, कारण की म्हणजे आपण तुमच्या एका मुलाखतीतच मी ऐकलं होतं की तुम्ही भले महिलांकडून, म्हणजे जे आता कॅटरिंगमध्ये व्यवसाय करतायत किंवा घरामध्ये काही नोकरचाकर असतील तर त्यांच्याकडनं म्हणजे भाज्या चिरून घ्या, बाकीचं सगळं काम करून घ्या, हाताशी घ्या, पण फोडणी टाकताना मात्र त्या गृहिणीचा हात लागला पाहिजे, कारण की तिची चव त्या जेवणात. अगदी बरोबर. तर ते जे आहे तंत्र ते नेमकं काय आहे? आपण नेहमी म्हणतो की स्वयंपाक करताना जर आपण स्वतः केला तर ज्या वेळेला जी व्यक्ती स्वयंपाक करते त्यावेळेला तिचा मूड कसा आहे, त्यावेळेला तिची मनोवृत्ती म्हणूयात किंवा ती किती आनंदात आहे त्याप्रमाणे
तो स्वयंपाकाची चव सुद्धा बदलत जाते. आता आपण प्रसाद करतो, तर वास्तविक शिरा तर आपण नेहमीच करतो, पण ज्यावेळेला आपण देवाला प्रसाद कुठलाही म्हणजे नैवेद्य असो किंवा आपण म्हणजे नेहमीचा शिरा प्रसाद म्हणून करणार असो, तर त्याची चव वेगळी येते. कारण तिथे तुम्हाला समर्पणाची भावना असते. तेच रोजचा जो स्वयंपाक असतो तिथे सुद्धा मी माझ्या मुलांना, माझ्या घरातल्यांना त्या शिऱ्याचा प्रसाद होतो. हो, अगदी बरोबर आहे. आणि मग ते ज्यावेळेला आपण मुलांना देतो किंवा तो एक प्रकारचा नैवेद्यच असतो ना मुलांना, त्यांना ते चांगलं देणं हे आईचं म्हणजे शिरलं पाहिजे त्यात, अगदी, शिरलं अगदी. पाहिजे. मन तुमचं तिथे असेल ना, की काही नाही, हरकत नाही. ही आज माझ्याकडे दोडका आहे आणि दोडक्याची मला भाजी मुलांना द्यायची आहे, पण असा दोडका दिला तर आवडणार नाही. मग मी तो चॉपरमधनं काढीन, तो बारीक करीन आणि खिम्याची म्हणजे गरम मसाला वगैरे घालून त्याचं दोडक्याची भाजी करीन. मुलांना काही कळणार नाही. त्यांना एकदा आवडल्यावर मग तो दोडका म्हटला तर कदाचित पुन्हा नाही म्हणतील ते. पण छान व्हेज खिमा आहे किंवा व्हेज काहीतरी असं छानसं त्यांच्या आवडीचं नाव जर आपण दिलं, तर मुलं आरामात खातात आणि घरातले लोक पण खातात. नक्की अशा बऱ्याच भाज्या असतात ज्या नावडत्या असतात. आणि मी तर असं म्हणेन की प्रत्येक गृहिणीला रोज रात्री हा प्रश्न पडलेला असतो की उद्या सकाळी काय करायचं. आणि सकाळी काय करायचं हे ठरवल्यानंतर ती गुपचूप आपलं ते सगळं जेवण करते आणि आपापल्या कामाला निघून जातात सगळे, तीही निघून जाते. आणि आता तर सगळ्या नोकरदार महिला आहेत. पण जेव्हा डब्यात ती वस्तू येते तेव्हा ती व्यक्ती खाते आणि फोन करून मेसेज करून सांगते, वा वा खूप सुंदर झालं होतं. पण हे माहीतच नाही त्याला की रात्रभर मी काय विचार केला. तर इथे हा जो यक्ष प्रश्न प्रत्येक वेळी प्रत्येक घरातल्या महिलेला पडलेला असतो. अशा वेळी कारली, दोडकी असं म्हटलं की आम्ही सगळे पुरुष मंडळी नाका मुरडत असतो. आणि त्यावेळी तुम्ही तो पदार्थ वेगळ्या अँगलनी करता, वेगळ्या पद्धतीने करता. हे कसं काय जमतं तुम्हाला? कसं काय करता? नाही, मग मी म्हटलं तसंच की कुटुंबाची आवड आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की माझ्या घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये समजा आलं लसूण आणि गरम मसाला ह्याचं कॉम्बिनेशन आवडतंय. कधी चायनीज केलं त्याचं आवडतं. तुम्ही म्हणजे मी प्रयोग म्हणून केलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते की पोहे सुद्धा मी चायनीज पद्धतीने केले. त्यात गाजर, बीन्स, कोबी सगळे घातले, पोहे घातले आणि चायनीज जो पण म्हणजे सोया सॉस, आलं लसूण वगैरे घालून केले. इतके अप्रतिम पोहे झाले ते. मग तेच ते पोहे रोजच्या ब्रेकफास्टला खाण्याच्या ऐवजी समजा जर चायनीज म्हणजे काय की चायनीज मसाले वापरून केलेला जो पदार्थ त्याला आपण चायनीज म्हणतो. मग त्या पद्धतीने सोया सॉस वगैरे वापरून केलेले जे पदार्थ होते किंवा केले जातात तर ते छान होतात. आता वन डिश मील आपण म्हणतो आता, म्हणजे एकच पदार्थ केला जायचा. पूर्वी तर असं एकच रात्री एकच काहीतरी पदार्थ केला जायचा. तर आपला दलिया असतो, गव्हाचा दलिया. मग त्या दलियाला मी शिजवून नेहमीसारखं घेतलं आणि आपण पावभाजी जशी करतो तशी दलिया केला मी तो. म्हणजे आलं लसूण, पावभाजी मसाला, त्याच्यात थोड्याशा भाज्या. मुलांनी चाटून पुसून खाल्ला. म्हणजे गहू पण म्हणजे गहू गेला म्हणजे पोळी पण गेली, भाज्या पण गेल्या, सगळंच गेलं. मग आणखीन आपल्याला मुलांकडनं जे आपल्याला द्यायची अपेक्षा असते ती सगळी खाल्ली जाते आपोआप मुलांची. ह्या चेंजेस आपण आपल्या कुटुंबाला काय आवडतं ते बघून आपण चेंजेस करायला पाहिजे किंवा बदल करायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. या अनुराधा किचनमध्ये जे काही शिस्त त्या रेसिपी पाहून अनेक जणांनी आपापल्या किचनमध्ये शिजवल्यात, केलेल्या आहेत. आणि त्याचे चांगले रिस्पॉन्स किंवा तुम्हाला त्याच्या प्रतिक्रिया पण आलेल्या आहेत. असे काही प्रसंग आहेत की अरे वा, आणि तुम्ही जो पदार्थ दाखवला तो आम्ही केला आणि आता तो आम्ही प्रत्यक्षात केल्यानंतर कळलो की किती सुंदर झाला. तर असं काही एखादा अविस्मरणीय प्रसंग? खूप खरं, म्हणजे देशातले विदेशात? अगदी विदेशात पण आहे. म्हणजे आत्ताच पाडवा आपला झाला त्यावेळेला एका आपल्या इंडियन मुलाशी म्हणजे पंजाबी किंवा अशा सिंधी म्हणा अशा मुलीने लग्न केलं होतं. तर तिचं मला एक व्हॉट्सॲपवर आलं, फोटो पाठवला होता आणि खाली पुरणपोळी वगैरे सगळं तिने केलं होतं. आणि तिने मला लिहिलं होतं की आजी मी तुमचे पदार्थ नेहमी बघते आणि ते बघून मी गुढी उभी केली, पुरणाची पोळी केली आणि मोदक सुद्धा मी गणपतीला केले. म्हणजे हे कौतुक आहे त्या मुलीचं खरं म्हणजे की तिने हे पदार्थ करून बघितले. मग जिने ते पूर्वी सुद्धा एवढे पदार्थ खाल्ले नाहीत तर ते आपल्या मुली तर आराम म्हणजे ज्यांनी हे खाल्ले ते आरामात करू शकतात. फक्त त्यांच्या मनातली जी भीती आहे ना ती काढण्याचा मी प्रयत्न करते की चुकलं तर हरकत नाही, मोदकाला नीट अगदी छान टोक आलं नाही तरी हरकत नाही, पण आतली चव आणि जर पातळ आवरण वरची जी पारी असते ती छान झाली की काम होतं. म्हणजे ह्या गोष्टी आहेत. किंवा आणखीन एक आजोबा होते तर त्यांचंही असंच होतं की त्यांच्या मिसेस गेल्यानंतर त्यांना जेवण पटकन म्हणजे बाई यायची, ती स्वयंपाक करायची आणि निघून जायची. ते सांगायचे हां कोबीची कर किंवा कोबीची केली. पण ज्यावेळेला त्यांना माझा एक साधं वर्णाचा मी हे पाहिला, त्यांनी व्हिडिओ पाहिला किंवा आमटी केली ती मला वाटतं मी ती,
त्यात एक टीप दिली होती मी, की आमटीचं पाणी आधी उकळावं मग वरण घालावं, म्हणजे ती घट्ट घट्ट होत नाही. आणि सगळा जो रस असतो म्हणजे आमसूल म्हणा, मसाले म्हणा, ते पाण्यात उतरल्यामुळे ती आमटी चविष्ट होते. मग त्यांनी त्या बाईला सांगितलं. मग तेव्हापासून ते रोज आमटी पोळी कुस्करून खायला लागले. आणि त्यांचं मग मला हे आलं, की माझं या महिन्यामध्ये जवळजवळ 1-1.5 किलो वजन वाढलं. आणि ते डॉक्टरांनी अप्रिशिएट केलं, की इतके दिवस तुमचं वजन वाढलं नाही, आता इतकं छान तुम्ही फ्रेश दिसताय. मग त्यांनी माझं चॅनल दाखवलं, की याच्यात मी खूप पदार्थ बघतो आणि बाईकडनं ते करून घेतो. किंवा आणखीन एक गृहस्थ होते, त्यांच्या मिसेस गेल्यावर त्यांना पोळी करता येत नव्हती. मग मी त्यांना सांगितलं, की म्हणजे ज्यावेळेला मी पोळीचा एक व्हिडिओ टाकला, ते म्हणे ते बघून मी छान करायला लागलो. आणि ज्या दिवशी पोळी माझी खरीच मऊ आणि छान झाली आणि फुगली, त्या मुलं जशी ओरडतात ना हाय करून, तसा म्हणे मी ओरडत होतो दिवसभर. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपलं चुकतं कुठे हे जर सांगितलं गेलं ना, तर स्वयंपाक उत्तम होतो असं मला वाटतं. आणि ते सांगायला म्हणजे आम्ही आजच ते सांगू शकू असं मला वाटतं. बरोबर. आता शारदीय नवरात्री महोत्सव सगळीकडे सुरू आहेच. काही दिवसांनी दिवाळी सण येतोय आणि आता महिलांची लगबग सुरू होईल दिवाळीचे पदार्थ वगैरे. तर तुम्ही अनेक दिवाळीचे पदार्थ आपण रेसिपीच्या माध्यमातून दाखवले. तुम्हाला असा आवडणारा पदार्थ आणि जो सगळ्यांना रुचकर वाटतो, खावासा वाटतो, असा एखादा पदार्थ ज्याची अगदी थोडक्यात रेसिपी सांगता येईल, जी आता ऐकून महिला त्या करू शकतात? मला स्वतःला करंजी खूप आवडते. आणि ती सुद्धा सुक्या खोबऱ्याची जी करंजी असते, सुकं खोबरं किसून त्यात खसखस, थोडीशी भाजलेली कणिक, चारोळी, काजू, बदाम जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते घालून जे सारण कोरडं करायचं. आणि त्याच्यात गूळ मात्र वापरायचा. खसखस आणि गूळ हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. त्यामुळे त्याच्यात गूळ वापरून किंवा ओला खजूर वापरून ते सारण तयार करायचं. करंजीचं काय असतं, की सारण आपण चाखून बघू शकतो किंवा आपल्याला वासावरनं कळतं, की सारण आपलं उत्तम झालं. पण करंजी चुकते कुठे किंवा चुकते म्हणण्यापेक्षा आपल्याला मनासारखे कुठे होत नाही, तर तिचं जे आवरण असतं ना, ते खुसखुशीत व्हायला पाहिजे. ते जर मऊसर झालं तर मग नंतर त्या मऊ पडल्या, मग काय झालं, पाऊस पडला असेल किंवा झाकण नीट लागलं नसेल, ही कारणं असतातच. म्हणजे ती कारणं आपण म्हणतोच, परंतु ते आवरण जे असतं किंवा ती जी पारी खुसखुशीत होण्याकरता त्याच्याकरता मैदाच वापरला जातो. किंवा कणिक जर तुम्ही वापरणार असाल तर ती मैद्याच्या चाळणीने कणिक चाळून घ्यायची. म्हणजे तो कोंडा जो असतो तो काढून टाकायचा. आता कोंडा निघाल्यावर पुन्हा मग फायबर निघालं, मग आता त्याच्यात काही जीवनसत्व नाही असं काही नाही. त्या दिवशी पुरताचा तो कोंडा घ्यावा. त्याची जी भाजी केली असेल त्या दिवशी आपण बटाटा करू देत, कुठली भाजी असेल त्याच्यात तो कोंडा घालून टाकावा. म्हणजे तो आपल्या पोटात जातो, वाया जात नाही. आणि मग तर जो आपण मैद्याच्या चाळणीने मैदाही चाळून घ्यायचा किंवा कणिक जे तुम्ही घ्याल ते. आणि समजा जर आपण 1-2 वाट्या मैदा घेतला असेल तर त्याच्यात 2-3 चमचे रवा बारीक मिक्सरमधनं करून घालायचा. आणि 2 वाट्या मैद्याला अंदाजे 2 टेबलस्पून अगदी गरम तेल करून घालायचं. आणि मग ते छान मळून घ्यायचा. आणि तो खरं पूर्वीच्या काळी फक्त रव्याच्या करंज्या केल्या जायच्या आणि रवा सुद्धा जात्यावर काढला जायचा बरं का त्यावेळेला. आणि मग नंतर तो भिजवून तो खूप कुटायचे रवा फक्त घेऊन. तसंच हे जे आपलं आपण जे पारीचं केलेलं आहे ते आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. त्याचे छोटे छोटे सुपारी एवढे गोळे करायचे. मिक्सरमधनं जे कुटण्याचा त्रास आपला वाचतो. आणि मग ते एकदा मऊ छान झालं ना की त्याची पारी चांगली होते. आणि मध्यम गॅसवर तळायचं. जर तुम्ही भरकन तळलं, कुठली गोष्ट जी तळली एकदम, वरनं छान लाल होते पण आतून ती पारी मऊ राहते. आणि मग एक अर्धा-1 तास झालं की पुन्हा ती करंजी मऊ व्हायला लागते. त्यामुळे मध्यम आधी पहिल्यांदा टाकताना मोठा गॅस ठेवायचा आणि मग थोडेसं ते व्हायला लागले असं वाटल्यावर गॅस मध्यम करून दोन्ही बाजूनी छान गुलाबीसर तळायची, लाल नाही. आणि मग ती काढल्यानंतर आणखीन ती थोडीशी गुलाबी होते आणि ती मग ती खुसखुशीत होते. आता करंजी आपली छान झाली आहे कशावरनं ओळखायचं? त्याच्यावर जर मोठे फोड आले तर समजायचं आपली करंजी मऊ पडणार आहे. जर बारीक बारीक फोड आले तर समजायचं आपली करंजी खुसखुशीत होणार आहे. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, या आजीकडनं आलेल्या आहेत की याच्यावरनं ओळखायचं. मग तुझी जर करंजी मोठे फुगे आलेत पहिल्या ह्याच्यात तर लागली त्या आवरणामध्ये थोडासा रवा आणखीन घालायचा किंवा मोहन आणखीन घालायचं किंवा ते आणखीन कुटून घालायचं. कदाचित ती कणिक सैल झाली असेल त्यामुळे ते मऊ पडले का हे बघायचं. आणि मग हे सगळे काय रिपेअर करायच्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुधारणा करायची त्याच्यामध्ये आणि मग त्याच्या करंज्या करायच्या. अच्छा, म्हणजे पोळी जितकी फुगली तेवढं चांगलं, पण करंजी जास्त फुगली तर ती फुगलीच. आणि मग बाकीच्यांचे चेहरे फुगतील त्याच्यामुळे. बर, आता थोडंसं तुमच्या या रेसिपीज कडून किंवा खाद्यपदार्थांच्या चॅनलकडून आपण आपल्या भारतीय संस्कृतीकडे येऊयात. कारण की तुम्ही त्या नावाचं आपली संस्कृती बाय अनुराधा असं देखील एक चॅनल नुकतं सुरू केलेलं आहे.
तर त्या चॅनेलच्या माध्यमातून देखील आपण अगदी छोटे छोटे भारतीय संस्कृतीतले जे काही महत्त्वाचे भाग आहेत ते समजून सांगायचा प्रयत्न करता. मुंज कधी घालावी, पूजा कधी घातली पाहिजे, एखादी रिसेल फ्लॅट घेतला मग वास्तुशांती परत घालायची का नाही वगैरे, अशा सगळ्याच गोष्टी. त्या संदर्भात तुम्ही पुस्तके लिहिता, सणवार वगैरे. तर हे का करावं असं वाटलं आणि हे कधी त्याचा सुरू झाला हा सगळा प्रकार? खरं जर म्हटलं तर मी गृहिणीच आहे, आजीच आहे. म्हणजे मी काही गुरुजी किंवा त्याच्यामध्ये खूप काय म्हणून निष्णात अशी नाहीये. पण ज्या वेळेला आपल्या घरामधली मोठी माणसं नसतात, तुम्ही एकटेच आहात, दोघंच नवरा बायको आहात आणि तुम्हाला जेव्हा प्रश्न पडतात त्यावेळेला आपल्याला वाटतं की घरात कोणीतरी सांगणारं पाहिजे. तर ही सांगणारी व्यक्ती म्हणजे मी आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीतनं, एक आजीच्या दृष्टीतनं, एक आई, मावशी, काकू ह्याच्या दृष्टीतनं मी त्या सणावारांबद्दल माहिती सांगत असते. मग त्याच्या डिटेल्समध्ये तुम्हाला काय लागतं ते तुम्हाला गुरुजी किंवा उपाध्याय असतील ते सांगतातच. पण अगं नाही, ठीक आहे, तू दिवा लावलायस, तो शांत झालाय, तर तू लागली घाबरून जाऊ नको, हे सांगायला आपल्याला कोणीतरी घरात लागतं. की होतं एखाद्या वेळेला वाऱ्याने झालं, दरवेळेला काही अगदी बिटवीन द लाईन्स. असं माझं म्हणजे माझं जे चॅनलमध्ये किंवा आता जे काढलं तर ही मी माहिती देण्याचा प्रयत्न करते की प्रत्येक गोष्टीत घाबरून गेलं पाहिजे, घाबरून जावं असं नाहीये. आपण सणवार करतो, आता समजा नवरात्र आले तर इतक्याच प्रश्न असतात आणि मुख्य काय आहे की आपले सणवार करताना एक भीती मनात असते की असं चुकलं आपलं, असं झालं तर आपल्याला देव लागली रागवेल का. तर देव काही काठी घेऊन बसलेला नाहीये, विघ्न अर्थ आहे तो, किंवा तो चांगला आपल्या करता बसलेला, म्हणजे आपल्याला आशीर्वाद द्यायला बसलेला असल्यानंतर आशीर्वाद देण्याकरता आहे तो आपल्याला लागली कशाला करेल. पण तीच ती चूक जर तू 10 वेळेला करत गेली आणि ते दुर्लक्ष केलं तर मग देवाला वाटेल की आपणही नाही का मुलांनी तेच त्या चुका केल्या की आपण म्हणतोच की नाही की अरे काहीतरी लक्ष द्यायला पाहिजेस तू. तसं ते जो मधला भाग आहे ना तो मी सांगण्याचा, म्हणजे दुआ म्हणायला हरकत नाही, गुरुजी आणि यांच्यामधला दुआ की ह्या गोष्टी कराव्या लागतात. किंवा चौरंग म्हणजे काय, पाठ म्हणजे काय, हळद कुंकू म्हणजे काय, देवघरात कुठली तयारी असली पाहिजे, किंवा मुहूर्त आपण लग्नाचे करतो ते का केले जातात. त्याच्यामागे पूर्वीच्या काही शास्त्र होतं की त्यावेळेला गिरण्या नव्हत्या, तुम्हाला जात्यावर करावं लागायचं म्हणून महिनाभर आधी करावं लागायचं. पण आता जर मुहूर्त आपण केले सगळे जे काही आहेत ते, मग त्याला ते हळकुंडच का बांधलं पाहिजे असं काही नाही. ते एक लेकरूवाळी हळकुंड आहे, ते हळद कुंकू व्हायल्यासारखं आहे, त्याने बांधल्याने तुम्हाला एक छान पॉझिटिव्ह एनर्जी येत असेल तर ते आपण आपल्या परंपरा म्हणून करायला काही हरकत नाही. हे शास्त्र, प्रथा, परंपरा आणि सोहळा या 4 गोष्टी आपल्या सणवारांमध्ये येत आहेत. म्हणजे शास्त्र आपल्याला गुरुजी सांगतात, बरोबर, आपले जे पूर्वीचे लोक आहेत ते आपल्याला प्रथा सांगतात, मग त्यानंतर परंपरा होतात, आणि आता होतो तो थोडासा सोहळा होतो. आणि ह्या जो सोहळा असतो म्हणजे आता मुहूर्ताचा सोहळा असतो तर खूप छान आनंदात सगळ्या जणी जमतात, एन्जॉय करतात, गाणी म्हणतात, ते गवले केले जातात, ओव्या म्हटल्या जातात. ह्या ज्या सगळ्या गोष्टी होतात ना तो खूप आनंद देणारा क्षण असतो. आणि ते मुख्य म्हणजे लग्नाचा तो एक माहोल तयार होतो. तुम्ही नवीन पुस्तक पण लिहिता लग्न सोहळा. हो, लग्न सोहळा की तो माहोल तयार व्हायला पाहिजे. मग एखादी गोष्ट म्हणजे लग्न सोहळ्यामध्ये सुद्धा की विणीला कधी दिली पाहिजे, किंवा मी बोलणी लग्नाची करायला जाते तर मी काय बोललं पाहिजे. कारण पूर्वी कसं होतं की एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे ह्या गोष्टींची चर्चा होत होती, मुलांच्या किंवा सगळ्यांच्या कानावर जात होतं. आता तसं राहिलं नाही आणि मग भीती वाटते. म्हणजे भीती ही जी सगळ्या गोष्टींमधली जी भीती, म्हणजे संसारातली थोडक्यात भीती जी आहे, स्वयंपाक असो, सणवार असो, किंवा आपल्या घरामधलं एकमेकांमधलं नातं असो, ही जी भीती काढण्याचा प्रयत्न एक आजी म्हणून, मावशी म्हणून, काकू म्हणून मी काढण्याचा प्रयत्न करते. तर आणि मुख्य सगळ्यांना ते आवडतंय की लंडन, अमेरिकेहून मला फोन येतात की काकू आम्ही मुहूर्त करणार आहोत, ते छान मला व्हिडिओ पाठवतात. मग इथून मी त्यांना ओव्या करून पाठवते, मग ते त्या ओव्या लावतात आणि ते एन्जॉय करतात. शेवटी काय लग्न म्हणजे काय एन्जॉयच आहे. सतत तुम्ही टेन्शनमध्ये प्रत्येक गोष्ट करायला गेलात तर कोणीच आनंद घेऊ शकणार नाही. त्यामुळे मस्त मजेत करावं, छान आनंदात राहावं. बरं, अगदी एक शेवटचे 2-3 प्रश्न. थोडंसं पुरा किचनमध्ये येतो. तुम्ही कोणताही पदार्थ केलात तर पहिल्यांदा डॉक्टर साहेबांना खायला घालावा? नाही, ते त्यावेळेला नसतात, नशीब म्हणते मी त्यांचं. पण साधारण चुकतं काही काही त्यांना वेळेला. काय आवडतं तुमच्या हातचं? त्यांना ऍक्च्युली आमटी आवडते खूप. आमटी, किंवा ते सोलापूरचे आहेत, दाण्याची चटणी, कांद्याची पीठ पेरून भाजी, म्हणजे सुक्या भाज्या त्यांना आवडतात. कुठलेल्या चटण्या असतील तर त्यांना आवडतात. आणि सोलापूर चटणी फेमस आहे. अगदी अगदी, आणि त्या गोष्टी त्यांना आवडतात. आणि मी खरं खानदेश या भागातली होते. आमच्याकडे जरा गोडसर पदार्थ असायचे, यांच्याकडे थोडे तिखट असायचे.
मग त्याचा समन्वय करत करत आता सगळे आम्ही नॉर्मलला जेवत आहोत आणि त्यांना आवडतात सगळे पदार्थ आणि केव्हाही कुठलाही पदार्थ केला तरी ते त्याला छानच म्हणतात. कदाचित भीती वाटत असेल उद्या जेवायला मिळतंय का नाही म्हणून, पण त्यांना तो आवडतो. म्हणजे हा विनोदाचा भाग झाला, पण त्यांना प्रत्येक गोष्ट केलेली आवडते आणि ते एन्जॉय करत सगळं खातात. डाएट वगैरे हा प्रकार फारसा आम्ही पाळत नाही म्हणजे. बर, आता म्हणजे जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल सुरू केलं होतं त्यावेळेला अगदीच नवख्या होता तुम्ही त्या संदर्भामध्ये, म्हणजे पुस्तक लेखन तर तुम्ही केलं होतं, तर तेव्हा काय म्हणजे अशी काही भीती वाटली होती, आता हे काय बाबा नवीनच आहे टूल आणि आता हे काय वाटलं, काय होतं? खूप खूप म्हणजे अगदी लांबपर्यंत न्यायला हरकत नाही इतकी मला भीती वाटत होती. कारण मला सगळ्यांनी सांगितलं होतं की अगं युट्यूब काय सुरू छान आहे ना, छान छान साड्या नेसायच्या, पदार्थ दाखवायचे, अवघड काही नाही, छान रंगीत भांडी असतात ते करायचं. मग मी युट्यूब बघायला सुरुवात केली. इतकी सुंदर भांडी होती सगळ्यांची. मग मी बाजारात गेले, ती खरं स्वयंपाकघरात भरपूर भांडी होती बरं का, पण तरी ती भांडी आणली, ती लावली, मग त्यात 1 चमचा 2 चमचा सगळं मांडलं. पण तरी मला रेसिपीची भीती वाटत नव्हती, पण ते आवडेल का नाही, लोक बघतील का नाही, ही सतत एक भीती असायची. आणि ते मागे म्युझिक हे जे लावतात, संगीत लावतो आपण, ते काहीतरी त्यांच्या ह्याची परवानगीशिवाय लावलं गेलं तर ते आपल्याला असं काहीतरी होतं. ते मला कोणीतरी सांगितलं. त्यामुळे मला शेवटपर्यंत सारखी भीती वाटायची, त्यांचं काही आपल्याला येत नाही ना ईमेल की तुमचं हे चुकीचं झाले. कारण मला आपलं सोडून द्या, अमेरिकेतल्या जेलची खूप भीती वाटत होती. आणि मला सगळ्यांनी असं सांगितलं की चुकलं की, जसं आपल्या लहान मुलांना म्हणतो ना आपण, बघा चुकला की पोलीस मामा पकडेल, तसंच झालं होतं की चुकलं की तिकडे तुम्हाला जावं लागतं. आणि ती भीती मला खरं खूप होती. पण आता हळूहळू काही वाटत नाही की अगदी सोपं आहे. म्हणजे तसं युट्यूब काढणं सोपं आहे, म्हणजे मेहनत खूप आहे, सातत्य खूप आहे, तुम्हाला नवीन नवीन द्यावंसं वाटतं. पण मी माझ्या चॅनलमध्ये शक्यतो त्या रेसिपी न देता मला असं वाटतं की नवीन ज्या पूर्वीच्या रेसिपी त्या सगळ्यांना द्याव्यात. भले त्या माझ्या इतर चॅनलपेक्षा जास्त बघितल्या जात नसतील, पण कुठेतरी त्याची नोंद राहील. कारण आमची पिढी गेल्यानंतर या रेसिपींची नोंद कुठेतरी राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे ह्या ज्या वेगवेगळ्या, आता कालची जी मिरच्याची भाजी ती मी एका मैत्रिणीकडे खाल्ली, ती खूप छान आहे. लबाड वांग आहे. नंतर आपण जसे याचे ढोकळे करतो, वरणफळ करतो, तसं ज्वारीचे पिठल्यामधले ढोकळे म्हणजे त्या वड्या किंवा वरणफळ आमची आजी करायची. ज्वारीचं पीठ घेऊन ते छान मळायचं, त्याचे छोटे छोटे घे करायचे, गोल तुकडे किंवा गोळे करायचे, वाफवायचे, डाळीच्या पिठाची पातळ आमटी करायची म्हणजे पिठल्यासारखी, आणि त्याच्यामध्ये ते सोडायचे. वरनं मस्त लसणाची फोडणी द्यायची. म्हणजे भाकरी पण खाणं झालं, पिठलं पण खाणं झालं. आणि त्यावेळेला वयस्कर मंडळी पण घरात असायची, एकत्र कुटुंब असायचं ना, मग त्यांनाही खायला ते छान वाटायचं. असे वेगवेगळे प्रकार मी खाल्लेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टी माहिती पाहिजे. नाहीतर पंजाबी डिशेस खूप छान आहेत, चायनीज आहेत, कॉन्टिनेंटल आहेत, सगळं छान आहे, पण त्या गडबडीत आपल्या ह्या डिशेस कुठे विसरायला नको. त्यामुळे मी ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. कधी असं वाटतं की अरे आपल्या मैया छान असून सुद्धा बघितल्या जात नाही, पण डावीकडचे ज्या चटण्यांचे प्रकार मी आत्तापर्यंत खूप टाकलेत आणि ते सगळ्यांना इतके आवडतात आणि घरी केले जातात. मुख्य डब्यातनं सुद्धा टिफिनमधनं वेगवेगळ्या चटण्या आता द्यायला लागल्या. कारण डावी बाजू जर भरभक्कम असेल, म्हणजे डावी बाजू जर उत्तम असेल किंवा चविष्ट असेल, तर पुढचं तुमचं इकडचं थोडं कमी जास्त झालं तर ती एकत्र करून भरून काढते ती जागा. बर, साधारण युट्यूबवर तुम्ही म्हणजे दिवसागणिक रोज एखादा रेसिपीचा? नाही, मी आठवड्याला 3 टाकते, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. तर बरोबर 1 वाजता अपलोड होतो. अच्छा. आणि नंतर आता हे जे आहेत आपली संस्कृती बाय अनुराधा, हे मी आता मंगळवार आणि गुरुवार टाकायला सुरुवात केली. आणखीन मला एक नेहमी वाटतं की जे आता म्हणजे डोक्यात विचार येतो, मी तुम्हाला सांगितलं, त्या दृष्टीने तयारी चालू आहे की लहान मुलं आहेत, छोटी नातवंड, म्हणजे माझी नातवंड आता मोठी झाली, पण ज्यावेळेला मी आता बघते, त्यांना आणायला जाते, त्यावेळेला मुलांना उंट किंवा हे जे आपण गोष्टी सांगितल्या जातात, तर त्यांना चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन्स माहिती होत नाही. की म्हणजे मोठा वाघ आला, तिकडनं साप आला बरं का, ह्या ज्या गोष्टी किंवा वाक्यांमधले चढउतार आहेत, ह्या गोष्टी मुलांना माहिती नाही आहे. तिकडनं मोठा वाघ आला, तिकडनं साप आला, तो असा भरभर गेला, म्हणजे एका लाईनीत मुलं बोलायला लागली विदाउट एक्सप्रेशन अगदी. आणि त्यांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत असं मला वाटतं, कारण त्याच्यात खूप मजा आहे ती गोष्ट ऐकताना. म्हणून मी आता मी गोष्ट सांगणार, म्हणजे आजीच्या गोष्टी, म्हणजे आजीच गोष्ट सांगणार असं आहे. आणि त्या मी माझ्या लहानपणी सांगितलेल्या गोष्टी किंवा ऐकलेल्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एक प्रयत्न म्हणजे जसं आपण म्हणतो की आजीच्या बटव्यात किती हात घाला तो काही संपतच नाही, पदार्थ निघतच असतात.
तशाच पद्धतीने होणार आहे. अगदी अगदी. पण याच आजीच्या किचन मधून अशा किती रेसिपीज आतापर्यंत शिजल्या? जवळजवळ 1500-1600 काहीतरी झालेत. बर. असं म्हणजे सगळे मिळून व्हिडिओ त्यातले 1000-1200 तर असतीलच म्हणजे. अच्छा. आणि त्या जवळपास प्रत्येकानं पाहिलेल्या आहेत आणि त्या तशा करण्याचा पण प्रयत्न केलेला. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला मी कोणाला भेटते किंवा कोणी मला बाहेर गेल्यावर भेटतात त्यावर ते सांगतात की तुम्ही सांगितलेल्या रेसिपी चुकत नाहीत आमच्या. आणि खूप असं घरातली आजी आई सांगते त्यामुळे असं वाटतं की नाही ही आता आपण केलं ना पदार्थ हा उत्तमच होणार. हा जो कॉन्फिडन्स जो मला एक हवं होतं की सगळ्यांना स्वयंपाकाबद्दल कॉन्फिडन्स आला पाहिजे किंवा चव म्हणजे नक्की काय असते हे सांगता आलं पाहिजे. तो जो म्हणजे जी इच्छा होती ती बऱ्यापैकी आता झाली आहे, म्हणजे सक्सेसफुल झाली असं मला वाटतं. नक्कीच. अगदी शेवटचाच प्रश्न म्हणजे मला असं म्हणायचं की आता ज्या गृहिणी आहेत ज्यांना आपण म्हणतो ना की बाबा घरात बसून मी काय करू, वेळ जात नाही, मग चला सिरियल पाहूयात, चला आणखी काहीतरी मग विश्रांतीच घेऊयात आणि त्यामध्ये त्या किंवा त्या चिंतनात की काय करायचं. तर त्यांच्यासाठी अशी कोणती संधी आहे की त्यांनी जर हे केलं तर निश्चितपणे त्यांना रोजगार पण उपलब्ध होईल, वेळ पण त्यांचं जाईल आणि 4 पैसे देखील त्यांना मिळतील, असं काय सांगता येईल? आता मी केटरिंग मधलीच होते किंवा म्हणजे केटरिंग म्हणजे काय मला संधी मिळत गेली आणि मी करत गेले. तर केटरिंग हा खरंच छान व्यवसाय आहे. आणि आता काय आहे की प्रत्येक गृहिणी जवळजवळ सगळ्या गृहिणी कामावर जातात. त्यामुळे आपण आजूबाजूची एक 15-20 घरं घेतली आणि जरी तेवढ्या लोकांना तेवढ्या ह्यांना जरी सकाळ संध्याकाळचं आपण छान जेवण दिलं त्यांच्या आवडीप्रमाणे. म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा माझ्या कुटुंबाची आवड मला माहिती आहे, पण मी आज जर एखाद्या कोणाला देत असेल तर त्यांच्या कुटुंबाची आवड मला माहिती पाहिजे आणि त्या पद्धतीने मी जर जेवण त्यांना दिलं तर आपल्याला 2 आहे की एक तर अन्न म्हणजे आपण जेवण दिल्यामुळे ते समाधानी होतात, तो एक आनंद मिळतो, त्यांची पोटं भरतात आणि तेही म्हणजे त्यांनाही तो एक जे छान काय म्हणूया समाधान मिळतं ते त्यांनाही मिळत असतं. आणि ह्या एक 10-10 घरं जरी प्रत्येकाने घेतली ना तरी पोटापाण्यापुरते निदान तुम्ही काहीतरी मिळवता याचा तुम्हाला आनंद मिळेल. कारण मोठ्या प्रमाणात तुम्ही करायला गेलात ना तर त्याच्यात खूप कष्ट आहेत. कारण आज जर मी आमटी केली आणि मोठी करायची म्हणजे 100 लिटर मला करायची म्हटली तर मला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. आणि ज्यावेळेला कुणाची तरी आपण मदत घेतो त्यावेळेला तीच चव येईल की नाही शंका असते. त्यामुळे आपली कपॅसिटी बघावी, 10 घरं घ्यावी, 25 घरं घ्यावीत आणि आनंदाने जवळपासच्या लोकांना जर आपण छान पदार्थ करून दिले तर ते त्यांना नक्की आवडतील. नक्कीच. अनुराधाजी, खूप चविष्ट गप्पा तुम्ही आमच्याशी मारल्या. तुमचं बोलणं देखील तितकंच सात्विक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही सहज तुमच्या रेसिपीज अशा पाठ आहेत की जणू एखादी गोष्ट तुम्हाला सांगायला गेली तर त्यात किती काय हवं आणि काय टाकल्यानंतर काय घडू शकतं हे तुम्ही अगदी व्यवस्थित सांगितलं. खरं म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं असं आपण ऐकलं, पण चव म्हणजे नक्की काय असते ते अनुराधा किचन मध्ये जाऊनच कळते असंच मला म्हणावं लागेल. पण या सगळ्याच गोष्टींमध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आपण नेहमी म्हणतो की सुखाची वाट ही पोटातून जाते, पण पोटात काय जातं हे फार महत्वाचं आहे. आणि ते पोटात काय जायला हवं हे सांगणारी अन्नपूर्णा भेटणं गरजेचं आहे. त्या अन्नपूर्णा म्हणजेच अनुराधा तांबोळकर, ज्यांना आपण प्रत्यक्षात पाहिलं, त्यांचं बोलणं ऐकलं, त्यांच्या रेसिपीचे पदार्थ करून तुम्ही चाखलेत सुद्धा. आता वेळ आहे, संधी आहे, तर ज्या गृहिणींना अशा पद्धतीनं असे वेगवेगळ्या रेसिपीज तयार करायच्या असतील किंवा स्वतःचा रोजगार सुरू करायचा असेल त्यांनी नक्की अनुराधाज किचनला भेट द्या, त्यांच्या रेसिपीज पहा आणि आपण देखील नवदुर्गा बनून या आधुनिक युगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा. पाहत रहा आदिशक्ती तू जयोस्तुते, आधुनिक युगातल्या नवदुर्गा. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.